हाय. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. तर आज आपण समाजसुधारकामध्ये पुढचे 3 समाजसुधारक घेणार आहोत, जे की खूपच इम्पॉर्टंट आहेत आणि ज्यांच्यावर नाही का प्रिलिम आणि मेन्सला फिक्सच क्वेश्चन असतात. तर ते 3 समाजसुधारक म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर. तर स्टार्ट करूया आपण राजर्षी शाहू महाराज. त्यांचा जन्म बघा 1874मध्ये झाला होता आणि मृत्यू 1922मध्ये झाला. शाहू महाराजांचं जे मूळ नाव होतं ना, ते काय होतं? यशवंतराव होतं. तर जे चौथे शिवाजी होते ना, त्यांची जी पत्नी होती आनंदीबाई साहेब, तर त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, यशवंतरावांना नाही का 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतलं आणि त्याचं नाव आहे ना शाहू छत्रपती असे ठेवण्यात आलं. आता शिक्षण कसं झालं होतं बघा शाहू महाराजांचं. कृष्णाजी भिकाजी गोखले व एक हरिपंत गोखले हे त्यांचे सुरुवातीचे शिक्षक होते. तर मिस्टर फिट जिरार्ड हे होते ना त्यांचे मुख्य शिक्षक होते. 1885 साली नाही का महाराजांचं शिक्षण नाही का राजकोट इथं राजकुमार महाविद्यालयात त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलं. कोणतं? राजकोट महाविद्यालयात. कळलं? त्यावेळी नाही का राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयात त्यावेळी नाही का महाविद्यालयाचे जे प्रिन्सिपल होते ना ते कोण होते? मॅकनॉटन होते, लक्षात ठेवा. नंतर 1890 ते 1894 या काळात महाराजांचं शिक्षण नाही का धारवाड, जे की आता कर्नाटकमध्ये, तिथं शिक्षण झालं, इथे पूर्ण झालं. या ठिकाणी नाही का त्यांचे सर स्टुअर्ट फ्रेझर व सर रघुनाथ वेंकोजी सबनीस हे त्यांचे गुरु होते. नंतर जे स्टुअर्ट फ्रेझर होते ना यांचीच नंतर महाराजांची नाही का ट्विटर व गार्डियन म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुठपर्यंत? 1894 ते या पदावर होते. नंतर कानपूर इथे बघा एक अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय एक जातीय परिषद भरली होती 1919मध्ये आणि इथं शाहू महाराजांना नाही का राजर्षी पदवी देण्यात आली. त्यामुळे मग ते राजर्षी शाहू महाराज असं नाव त्यांचं घेतलं जातं. आता 17 वर्षाचे असताना नाही का त्यांचं बडोद्याचे एक सरदार होते गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीसोबत त्यांचं लग्न झालं होतं. तिचं नाव काय होतं? लक्ष्मी. आणि जेव्हा यांचं वय 17 वर्ष होतं तेव्हा लक्ष्मीचं वय फक्त 11 वर्षाचं होतं, लक्षात ठेवा. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा नाही का राज्याभिषेक झाला होता आणि तेव्हापासून मृत्यूपर्यंत म्हणजे एकूण 28 वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. आणि या काळात त्यांनी खूप चांगले काम केले आणि ते आपण याच्यामध्ये पाठामध्ये पाहणार आहोत. आता बघा वेदोक्त प्रकरण. आता जे हे प्रकरण इतकं इम्पॉर्टंट आहे याच्यामुळं नाही का राजर्षी शाहू महाराजांना यांच्या आयुष्यालाच कलाटणी भेटली आणि त्यांचे विचार थॉट्स वगैरे एकदम कम्प्लिटली चेंज झाले. तर वेद आहे ना बघा, वेद या वेदाप्रमाणे वेदातले जे मंत्र आहेत वगैरे ना याच्याप्रमाणे जर धार्मिक संस्कार जर केले गेले जात असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? वेदोक्त म्हणतात. कळलं? तर असे जे धार्मिक संस्कार नाहीत का आर्यांच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जे असे ना 3च वर्ण यांना नाही का वेदोक्ताचा अधिकार होता. आणि अनार्य म्हणजे शूद्र आहे ना यांना त्या पूर्णोक्त यांचं जर धार्मिक संस्कार वगैरे करायचे असेल ना ते काय करायचे? पूर्णोक्त पद्धतीने धार्मिक विधी करू शकत असं पुढे जुनी चाळ रूढी होती. नंतर ऑक्टोबर काय झालं 1899मध्ये नाही का एकदा राजर्षी शाहू महाराज, नंतर त्यांचे बंधू बापूसाहेब घाडगे, नंतर मामासाहेब खानविलकर, नंतर रामशास्त्री भागवत व इत्यादी मंडळ नाही का पंचगंगेवर नाही का स्नानासाठी गेले होते, आंघोळ करायला ही सगळी मंडळी गेली होती. तेव्हा नाही का नारायण भटजी हे शाहू महाराजांचे पुरोहित होते. ते काय केलं? पूर्णोक्त मंत्र म्हणायला चालू केलं. मग इथूनच वेदोक्त प्रकरण उभरलं किंवा उद्भवलं. याच्यामध्ये नाही का शाहू महाराजांना नाही का स्नान करताना मंत्र म्हणणाऱ्याने नारायण भटजींनी पूर्णोक्त मंत्र म्हणत याकडे राजर्षी शाहू महाराज जे राजाराम शास्त्री ना भागवत यांनी त्यांचं लक्ष वेधलं. म्हणजे जे नारायण भटजी आहेत ना ते पूर्णोक्त मंत्र म्हणत आहेत याकडं नाही का मग जे राजाराम शास्त्री ना यांनी शाहू महाराजांचं लक्ष वेधलं. मग तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना विचारलं असं का वगैरे असं काही. तर मग ते काय म्हणणे की हे मंत्र आहेत ना हे फक्त कोणासाठी येतं? जे 3 जे येतं वर्णीय त्यांच्यासाठी येतं आणि शूद्रांना नाहीत म्हणून. मग तेव्हा शाहू महाराज म्हणे की आम्ही शूद्र नाही, आम्ही क्षत्रिय आहोत. मग याच्यामुळे असा वाद हा वाढत गेला. नंतर नोव्हेंबर 1901मध्ये बघा काय झालं? मग राजघराण्यातील मग शाहू महाराजांनी काय केलं? राजघराण्यातील सर्वच धार्मिक विधी आता वेदोक्त मंत्रांनी करावेत असा आदेशच काढला. मग यावेळेस नाही का राजघराण्यातील विधी करण्यासाठी जे एक वार्षिक 3000 इनामांनी त्यांचे हे होते आप्पासाहेब राजोपाध्याय हे होते. तर त्यांनी पण मग काय केलं? नकार दिला की मी असे म्हणजे वेदोक्त मंत्र वगैरे ना म्हणणार नाही. त्यांनी नकार दिला. मग त्यांच्या नारायण भटजीचा मतास त्यांचा पाठिंबा होता. म्हणजे नारायण भटजी नाही का यांनी वेदोक्त म्हणजे मंत्र म्हणण्यास नकार दिला होता. तर आप्पासाहेब राजोपाध्याय ना त्यांना पाठिंबा होता. मग शाहू महाराजांनी काय केलं? राजोपाध्याय यांच्या जागी नाही का तात्याराव जोशी, खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा, आपल्याला विचारतात एक्झाममध्ये की जे आप्पासाहेब राजोपाध्याय होते त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर ते कोण होते? तात्याराव जोशी.
आणि ते फक्त 250 रुपये वेतनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली ती. आणि आप्पासाहेब होते ना ते बघा 3,000 रुपये 30,000 रुपये घेत होते. आता बघा वेदोक्त प्रकरणे काय नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरले हळूहळू. नंतर ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे 2 गट निर्माण झाले. मग राजोपाध्याय यांनी काय केलं, मग लोकमान्य टिळक, नचिकेळकर, महादेव बोडस, बाळासाहेब नातू, नंतर दादासाहेब करंदीकर, चिपळूणकर, त्यावेळेस खूप सारे महाराष्ट्रातले जे सनातनी ब्राह्मण वगैरे ना यांनी त्यांना पाठिंबा दिला. कोणाला जे राजोपाध्याय होते त्यांना. मग टिळकांनी तर केसरीत नाही का महाराजांच्या विरोधात एक लेख पण लिहिला होता. मग टिळकांनी यांनी प्रस्तुत लेख नंतर ज्यावेळेस हे झालं ना तर त्यावेळेस म्हणे की आपल्या सहकार्यापैकी कुणीतरी लिहिलं, आपण लिहिलं नाही, असं झालं. मग ते नंतर छत्रपती प्रतापसिंग जे होते ना महाराज यांनी देखील जो याचा वेदोक्त प्रकरणाचा नाही का त्यावेळेस म्हणजे थोडा इश्यू झाला होता अशी माहिती नाही का प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांना त्यावेळेस सांगितली. मग त्याच विषयावर नाही का त्यांना ग्रंथ लिहिण्याची सूचना केली शाहू महाराजांनी. मग शाहू महाराजांनी सूचना केल्यानंतर मग त्यांनी प्रतापसिंग छत्रपती आणि रंगो बापूजी असा एक ग्रंथ मग कोणी लिहिला, प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिला, लक्षात ठेवा. नंतर आता ज्यावेळेस आता हे पत्रकार वगैरे होते ना तर ब्राह्मणेतर शाहू महाराजांना असं वाटलं की ब्राह्मण पत्रकारिता वगैरे खूप आहे आणि ब्राह्मणेतर पत्रकार आहेत ना तेवढे जास्त नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं, ब्राह्मणेतर वृत्तपत्र वगैरे नाही का यांना मग आर्थिक मदत देण्यास चालू केलं. आणि त्याच्यानंतर मग काही न्यूजपेपर आहेत त्यांना त्यांच्या म्हणजे शाहू महाराजांच्या मदतीने ते न्यूजपेपर चालू झाले. जसं की विजय मराठा हे पुण्याचं होतं. संपादक कोण होते, त्याचे श्रीपतराव शिंदे होते. विजयश्री आपण ट्रिक लक्षात ठेवा. नंतर जागृती हे कुठलंही बडोद्याचं आणि आपण लक्षात ठेवलं भगवंतराव पाळेकर, म्हणजे ज्यांना जागृती करावं लागते ना त्यांना पाळीने असं जागावं लागतं रात्री. नंतर दीनमित्र तुम्हाला लक्षात मी ऑलरेडी ट्रिक सांगितलेल्या आहेत ह्या. तरवडी तालुका नेवासा इथं म्हणजे दीनमित्र म्हणजे काय, मुकुंदराव पाटील. नंतर तरुण मराठा, कैवारी आणि तेज हे कोण आहेत सगळे, हे कोणाचे येतं, पुणे तर न्यूजपेपर येतं पुणे इथलं वृत्तपत्र. आणि ते कोणाचे, दिनकरराव जवळकर. बघा आता ज्यावेळेस माणूस तरुण असतो त्यावेळेस त्याला सगळे जवळ करतात. नंतर कैवारी म्हणजे आपल्या दुश्मन आपण आपल्याला जवळ करावं लागतं. आणि तेज म्हणजे तुम्ही ज्यांना जवळ वगैरे करतात त्यांच्यात असं तेज असलं पाहिजे असं टाईपमध्ये लक्षात ठेवा. नंतर राष्ट्रवीर कोण आहे ते बेळगाव इथे कोणाचं आहे, शामराव देसाई यांनी चालू केलं. नंतर डेक्कन रयत हे पुणे इथं कोणी चालू केले, वालचंद कोठारे यांनी. नंतर जागरूक पुणे येथे चालू केले वालचंद कोठारेच यांनी. आता जागरूक क म्हणजे कोठारे लक्षात ठेवा आणि वरचं जागृती होतं, कळलं, याच्यात तुम्हाला डिफरन्स लक्षात येते. हंटर बघा हे कोल्हापूर इथंच खंडेराव बागल यांनी चालू केले. हंटर म्हणजे आपण बगलेत हंटर ठेवतो असं बागल असं लक्षात ठेवा. नंतर ब्राह्मणेतर कोणी वर्धा इथं चालू केलेलं आहे आणि व्यंकटराव गोड यांनी चालू केले आहे. मी तुम्हाला सांगितलं ब्राह्मणेतर लोक गोड बोलतात असं लक्षात ठेवा. नंतर प्रबोधन पुणे इथं चालू केले कोणी, केशवराव ठाकरे यांनी, केसी ठाकरे आपण म्हणतो त्यांना. तर हे खूप फेमस न्यूजपेपर आहेत, लक्षात ठेवा. त्यांचे संपादक जोड्यात वगैरे असे क्वेश्चन येतात. आता त्यांनी नाही का शाहू महाराज जेव्हा प्रारंभीचे 2 वर्षात म्हणजे जेव्हा ते गादीवर बसले ना तेव्हा त्यांनी खूप चांगल्या योजना नाही का अंमलात आणल्या होत्या. त्याच्यापैकी काही योजना आहेत ना दिल्लीत, आपण त्या वाचून घेऊ. म्हणजे वेट बेगारी पद्धत बंद केली. वेट बेगारी म्हणजे बॉन्डेड लेबर वगैरे असतं ना तशी पद्धत बंद केली. म्हणजे हे कसं असतं म्हणजे का की तुमच्याकडून काम करून घेतलं जातं पण तुम्हाला जी मोलमजुरी वगैरे ना ती दिली जात नाही अशा टाईपमध्ये. नंतर कोल्हापूर इथं नाही का रेल्वे स्टेशनजवळ त्यांनी शाहूपुरी ही नवीन वसाहतच वसवली त्यांनी. नंतर गुळाची नवीन बाजारपेठ चालू केली, लक्षात ठेवा. नंतर राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी काय केलं, पदवीपर्यंत शिक्षण मिळवण्याची व्यवस्था पण केली. जे राजाराम कॉलेज आहे ना तिथं पदवीपर्यंत शिक्षण मिळवण्याची व्यवस्था त्यांनी केली. नंतर डोंगराळ व आदिवासी भागातील लोकांना नाही का त्यांनी राज्याच्या सेवेत घेतलं. नंतर कोल्हापूर संस्थानातील उद्योगांची नाही का विस्तृत पाहणी करण्यात आली होती त्यांच्याकडून. नंतर कोल्हापूर संस्थानातील मालकीच्या कुरणात त्यांनी गोरगरिबांना नाही का जे जनावरं वगैरे चरवण्याचीच त्यांनी मुभा दिली होती. नंतर जनावरांसाठी त्यांनी देखील दवाखाने चालू केले होते. खूप इम्पॉर्टंट आहे, असे स्टेटमेंट वगैरे टाकतात एक्झाममध्ये की त्यांनी जनावरांसाठी दवाखाने वगैरे चालू केले ते, म्हणजे असे 2-3 वगैरे वेगवेगळे स्टेटमेंट टाकतात. नंतर आपल्याला विचारतात की ते समाजसुधारक कोणते होते. मग त्यावेळेस असे छोटे स्टेटमेंट असतात ना ते लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट राहतं. नंतर कोल्हापूर संस्थानाच्या बांधकाम खात्यातील त्यांनी भ्रष्टाचार बंद केला होता. नंतर भास्करराव जाधव या ब्राह्मणेतर तरुणाची त्यांनी काय केलं तर असिस्टंट सरसुभे या पदावर नियुक्ती केली होती. नंतर दाजीराव अमृतराव विचारे यांची नाही का शनॉय या जागेवर नाही का बांधकाम विभागाच्या प्रमुखपदी त्यांनी नेमणूक केली होती. आता काही गोष्टी त्या त्यांनी लॉ वगैरे आणण्याचं किंवा ॲक्ट बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ते कोणकोणते ते लक्षात ठेवा. आता 1899 ते 1901 मध्ये आपल्याला माहिती आहे वेदोक्त प्रकरण खूपच गाजलं होतं. नंतर 1901 मध्ये त्यांनी काय केलं, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग चालू केली. नंतर दिगंबर जैन बोर्डिंग चालू केली. नंतर 1921 पर्यंत त्यांनी जवळपास नाही का मग असे 20 वसतिगृह त्यांनी चालू केले. नंतर 1901 साली बघा त्यांनी वधबंदी म्हणजे
काऊ स्लॉटर असतं ना, म्हणजे गायांचा वध वगैरे करू नये किंवा स्लॉटिंग वगैरे करू नये असा बंदीचा कायदा आणला. नंतर 26 जुलै 2002 रोजी त्यांनी काय केलं, मागासवर्गीयांना नोकरीमध्ये 50% जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. खूप इम्पॉर्टंट आहे, MCQ लक्षात ठेवा. आता 26 जुलै 1902 मध्ये त्यांनी काय केलं, मागासवर्गीयांना आता 2 म्हणजे कसं 100चे 2 तुकडे केले असं लक्षात ठेवा. आता शाहू महाराजांचे सगळे कामं 1900 मध्ये, मग 100चे 2 तुकडे केले म्हणजे 50-50%. मग लक्षात येईल तुमच्या की मागासवर्गीयांसाठी 1902 मध्ये केलं त्यांनी. नंतर 11 जानेवारी 1911 मध्ये त्यांनी काय केलं, कोल्हापूर इथे सत्यशोधक जे समाज आहे त्याची स्थापना केली. नंतर 1916 मध्ये त्यांनी काय केलं, प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले. आता कळलं. आता लक्षात कसं ठेवणार तुम्ही, 16 वर्षाचं होईपर्यंत असं लक्षात ठेवा की 16 वर्षाचं होईपर्यंत नाही का आपल्याला प्राथमिक शिक्षण गरजेचं लागतं. मग 1916 पर्यंत त्यांनी काय केलं, प्राथमिक शिक्षण आणि सक्तीची मोफत आणि सक्तीची केली असं लक्षात ठेवा. नंतर जुलै 1917 मध्ये त्यांनी काय केलं, पुनर्विवाहाचा कायदा केला. नंतर 22 फेब्रुवारी 1918 मध्ये त्यांनी काय बलुती जी पद्धत होती ती बंद केली आणि 25 जून 1918 रोजी त्यांनी महार वतन ही पण पद्धत बंद केली. नंतर ऑगस्ट 1918 मध्ये त्यांनी काय, ज्या गुन्हेगारी जमाती वगैरे होतं ना त्यांना काय करावं लागायचं की पोलीस स्टेशन वगैरे ना तिथं हजर राहावं लागायचं. मग तशा टाईप हजेरी ना ती कायमची बंद केली त्यांनी. सप्टेंबर 1918 मध्ये त्यांनी काय केलं, जे कुलकर्णी वतने होते ना ती बंद केली आणि तलाठी पद्धत नेमण्याची आणि आंतरजाती विवाह कायदा पण त्यांनी केला. लक्षात ठेवा, सप्टेंबर 1918 मध्ये त्यांनी तलाठी पद्धत चालू केलेली. खूप इम्पॉर्टंट आहे 18 मध्ये तलाठी पद्धत. नंतर 14 डिसेंबर 1918 मध्ये त्यांनी केलं, नवसारी एक जागा आहे तिथं त्यांनी काय केलं, आर्य धर्म परिषदेचे नाही का ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर 1920 साली त्यांनी काय केलं, शतराज गुरुची स्थापना केली. त्यांनी जगद्गुरूची स्थापना केली, लक्षात ठेवा. नंतर फेब्रुवारी 1922 मध्ये त्यांनी काय केलं, दिल्ली येथील नाही का जे अखिल भारतीय अस्पृश्य जी परिषद होती ना त्याचे अध्यक्ष होते. आणि 6 मे 1922 रोजी पन्हाळा येथील लॉजवर नाही का त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे आता त्यांच्या घटनाक्रमेत आता एक एक गोष्टी आपण पाहू. आता सत्यशोधक समाज स्थापना कधी केली त्यांनी, 1911 मध्ये. तर धनंजय कीर काय म्हणतात की जे वेदोक्त प्रकरण ना त्याच्यामुळे शाहू महाराजांच्या जे समाजाच्या जे संशोधक सत्यशोधक जे समाजाच्या ज्या थॉट्स वगैरे किंवा त्याच्या मत प्रमाणलेलीकडे ना त्याच्याकडे त्यांचं जास्त मत वळलं गेलं असं म्हणणं आहे धनंजय कीर यांचं. नंतर सत्यशोधक समाजाची स्थापना आता कशी केली बघा. त्यावेळेस ते अध्यक्ष होते ना, अध्यक्ष कोण होते बघा, भास्करराव जाधव होते. नंतर उपाध्यक्ष अण्णासाहेब लट्टे होते आणि कार्यवाहक हरिभाऊ चव्हाण आणि सर्वाधिकार कोण होते, मग डोंगरे होते. आणि कोल्हापूरचे जे प्रमुख होते ना ते कोण होते, बाबूराव कदम होते. तर विठ्ठलराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथे नाही का 1910 मध्ये सभा होऊन नाही का सत्यशोधक समाजाची पुन्हा स्थापना करण्याची असं ठरवलं आणि 1911 पासून ती चालू झाली. आता शाहू महाराजांनी काय केलं, मार्गदर्शनानुसार नाही का जे परशुराम घोसरवाडकर आहेत ना यांच्या अध्यक्षतेखाली, लक्षात ठेवा, 11 जानेवारी 1911 मध्ये कोल्हापूर इथे भरलेले सत्यशोधक समाजाची मग त्यांनी स्थापना झाली ऑफिशियली. या समाजाच्या अध्यक्षपदी नाही का भास्करराव जाधव यांची निवड करण्यात आली. नंतर धनगर समाजाचे विठ्ठल ढोणे आहेत ना हे एक शिक्षक होते, राजवाड्यास नोकरीस होते. तर शाहू महाराजांनी त्यांनी काय केलं, सत्यशोधक समाजाचे काम पाहण्यास त्यांच्याकडे सगळं नियुक्ती दिली आणि त्यांना सगळे काम पाहण्याची वगैरे जबाबदारी त्यांच्यावर ठेवली. पण त्यांचा पगार वगैरे किंवा वेतन वगैरे नाही का ते दरबारातून होत असे. नंतर शाहू महाराजाच्या काळात नाही का सत्यशोधक समाजाची काही अधिवेशनं झाली होती. जसं की 1911 मध्ये नाही का पुण्याला झालं होतं. ते कोणी केलं होतं, रामय्या व्यंकट अय्यरू यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. नंतर 1912 मध्ये नाही का नाशिक इथं डॉक्टर संतुजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. नंतर 1913 ठाणे, 1914 सासवड. आता हे नाही लक्षात राहिले तर चालेल, फक्त 1919 लक्षात ठेवा ते काले सातारा इथं केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. आता हरिभाऊ चव्हाण नाही का यांनी काय केलं, तर आता जसं आता ब्राह्मणेतर वगैरे चळवळी यायला लागल्या ना तसे ब्राह्मणेतर जे लोक होते ना ते काही पुस्तक वगैरे लिहून जनजागृती वगैरे करण्याचा प्रयत्न करू लागले. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, हरिभाऊ चव्हाण यांनी का वास्तुशांती, नंतर पुरुष सूक्त, संध्या, आवनी, विवाह, श्रद्धा अशी यांची पुस्तके तयार केली. तर भास्करराव जाधव यांनी काय केलं, घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिलं. खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारतात का बा घरचं पुरोहित हे पुस्तक कोण लिहिलं, ते कोणी, भास्करराव जाधव. नंतर जुलै 1913 मध्ये काय झालं माहिती आहे का, कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरू झाली आणि विसाजी ढोणे होतं ना यांच्याकडे ही शाळा सोपवली, त्यांच्याकडे जबाबदारी देऊन टाकली. मग या शाळेत तयार झालेल्या ज्या पुरोहितांनी का, म्हणजे ही शाळा जे पुरोहित वगैरे नाही का म्हणजे जे लग्न वगैरे करतात ना त्यांच्यासाठी शाळा सत्यशोधक समाजाची चालू केली. आणि या शाळेत ज्या पुरोहित तयार झाले ना त्यांनी मग नंतर अनेक विधी केल्या. नंतर 1919 साली नाही का साताऱ्यातील काले इथे सत्यशोधक समाजाची एक परिषद भरली होती. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि इथेच मग भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला विचारतात की रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली होती त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते, ते कोण होते, केशवराव बागडे, लक्षात ठेवा. नंतर 31 डिसेंबर 1919 रोजी ते 1 जानेवारी
1920 या 2 दिवशी काय झालं, कराड येथे सत्यशोधक समाजाची एक परिषद भरली होती आणि त्याचे दिन मित्रकार आपले म लक्षात ठेवा, म तुम्हाला दिन तर सेम आहे सगळी, म म्हणजे मुकुंदराव पाटील, तुम्हाला ऑलरेडी सांगितले मुकुंदराव पाटील यांच्या आदेश भरली होती. या परिषदेने का शाहू महाराजांनी मदत केली होती. नंतर सत्यशोधक समाजाचे हिरक महोत्सव होता बघा 1933 रोजी. त्यावेळेस नाही का एक ग्रंथ भाई बागलराव यांनी प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये त्यांनी लिहितात की जरी शाहू महाराज सत्यशोधक समाजाचे अधिकृत सभासद झाले नव्हते, ते काय झालं तर म्हणजे ते असे त्यांनी सगळे चालू केलं होतं, पण स्वतः असे सभासद नव्हते झाले सत्यशोधक समाजाचे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की ते जरी अधिकृत सत्यशोधक समाजाचे सभासद झाले नव्हते तरी सत्यशोधक शाहू असे त्यांचे वर्णन या ग्रंथात करण्यात आलेले. तर आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारतात की सत्यशोधक शाहू असे वर्णन कुणी केले, तर लक्षात ठेवा नाव भाई माधवराव बागल. कळलं. नंतर आता आर्य समाजाची स्थापना ही कधी बघा 1918मध्येच. आर्य समाज आहेत ना बघा, वैदिक पद्धतीने का धार्मिक विधी करणं, जातीभेद न मानणं यावर भर देणारा असल्यामुळे महाराज याच्याकडे जास्त आकर्षित झाले. आता कोल्हापुरात नाही का आर्य समाजाची ज्यावेळेस शाखा स्थापन झाली ना, ते डी मालक यांना नाही का आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी नेमलं होतं. आता या ते काय करायचं माहिती आहे का, शाळेमध्ये पण जिथं शाहू महाराजांच्या शाळा काढल्या होत्या तिथं नाही का सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं वाचन नाही का त्यांनी सक्तीचं केलं होतं विद्यार्थ्यासाठी अभ्यास करणं वगैरे. शाहू महाराज स्वतःला काय म्हणायचे की मी आर्य समाजी आहे असं त्यांनी घोषित केलं होतं. त्यामुळे जर तुम्हाला विचारला प्रश्न की शाहू महाराजांवर कोणत्या समाजाचा सगळ्यात जास्त प्रभाव होता आणि ऑप्शनमध्ये सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि प्रधान समाज वगैरे असे खूप सारे येतील, ते लक्षात ठेवा आर्य समाज होता. नंतर महाराजांनी का पुढचं महत्त्वाचं आहे 15 सप्टेंबर 1918 रोजी आपण जे ऑलरेडीच बघितले त्यांनी काय केलं, कुलकर्णी वतने ना ती नष्ट केली व त्याच्या जागी आता तलाठ्याची नेमणूक केली 1918 लक्षात ठेवा. आता कोल्हापुरात संस्थानात नाही का मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्यास ठराव दरबार नाही का 25 जुलै 1917 रोजी केला आणि त्याचप्रमाणे सक्तीचे व मोफत शिक्षण कधीपासून चालू केलं, 30 सप्टेंबर पासून सुरू होईल असा जाहीरनामा 8 सप्टेंबर 1917 रोजी काढण्यात आला. आणि याच्यावर नाही का हंगामी महसूल अधिकारी म्हणून बघा भास्करराव जाधव यांची सही होती. विचारू शकतात असे प्रश्न. नंतर आता एक महत्त्वाचं आहे, जरी त्यांनी सक्तीचे आणि मोफत शिक्षण सगळ्यासाठी चालू केलं असलं तरी ते मुलींच्या बाबतीत मात्र नाही का ही ज्या बाबीत ना त्या लागू नव्हत्या, कारण त्यावेळेस नाही का धरणं वगैरे इत्यादी बाकीच्या बाबीसाठी खूप सारा खर्च झाला आहे असं ते कारण देण्यात आलं होतं. तर आपल्या स्टेटमेंटमध्ये टाकू शकतात की ज्यावेळेस नाही का सक्तीचं आणि मोफत एज्युकेशन किंवा जे शिक्षण चालू केलं ते मुलीसाठी पण होतं तर नव्हतं, हे लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जर गुगली टाकली तर खूप मुलं चुकतील याच्यात, लक्षात ठेवा. आता या कायद्यानुसार त्यांनी शिक्षणाचं योग्य वय काय म्हणलं होतं, मुले म्हणजेच 7 ते 14 वयोगटातील ठरवण्यात आलं होतं त्यांनी. आता या वयातील मुलांच्या नाही का पालकांनी त्यांना शाळेत पाठवणे त्यांनी काय केलं तर बंधनकारक केलं होतं. तसेच न केल्यास प्रत्येक महिन्यास नाही का त्यांनी काय केलं ₹1 दंड आकारण्यात येईल. आणि याच्यावरच नाही का 2022च्या प्रिलिमला क्वेश्चन होता, तो क्वेश्चन नंतर कॅन्सल झाला पण इथूनच आला होतो बघा. नंतर मंदिर बांधतात त्यांनी नाही का शेजारच्या मंदिर ज्यावेळेस बांधतात ना ते शेजारच्या शाळेत नाही का मंदिराच्या शेजारच्या शाळेत नाही का खोल्या पण बांधावेत आणि असा त्यांनी नियम काढला होता. आता शाहू महाराज काय म्हणले होते की जर प्राथमिक शिक्षणावर जरी माझा भर असला तरी माध्यमिक उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही. डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात असं कोण म्हणलं होतं, तर कोण म्हणले ते शाहू महाराज. नंतर शाहू महाराजांनी भरपूर सारी वसतिगृह पण काढली होती आणि त्याच्यामुळं कोल्हापुरास नाही का वसतिगृहाची जननी असं पण त्यांनी म्हणतात किंवा बनवलं असं. आता त्यांनी काय काढलेली वसतिगृह आपण पाहू एक एक. आता शाहू महाराजांची बघा वसतिगृह नावं, त्याची स्थापनेचे वर्ष. आता व्हिक्टोरिया मराठी बोर्डिंग पहिले बघा 1901मध्ये, ते कोणासाठी होतं, मराठी जातीचे विद्यार्थी ना त्यांच्यासाठी होतं. नंतर कर्मवीर भाऊराव पाटील याच म्हणजे याच वसतिगृहातील एक विद्यार्थी होते. नंतर आता दिगंबर जैन बोर्डिंग कधी आलेलं बघा 1901ला आलेले. नंतर वीरशैव लिंगायत बोर्डिंग कधी आलेले 1908ला. नंतर मुस्लिमांसाठी बोर्डिंग आली होती. या बोर्डिंगसाठी नाही का कोल्हापुरातील दसरा चौकातील जवळपास 25,000 चौरस फूट जागा व ₹7,000 वार्षिक उत्पन्न असणारी जमीन देण्यात आली होती. नंतर मिस क्लार्क खूप इम्पॉर्टंट आहे, हे कधी आलेले बघा 1908मध्ये महार, मांग, ढोर, चांभार इत्यादी जातींच्या मुलांसाठी काढण्यात आलं होतं. नंतर श्री नामदेव बोर्डिंग हे कधी आलेले बघा 1911मध्ये. नंतर पंचाळ ब्राह्मण वसतिगृह 1912मध्ये. नंतर ख्रिश्चन वसतिगृह 1915मध्ये आलेले. वैश्य हॉस्टेल 1918मध्ये. आर्य समाज हॉस्टेल 1918मध्ये. ढोर चांभार हॉस्टेल 1919मध्ये. नंतर कायास्तु प्रभू वसतिगृह म्हणजे फक्त ढोर चांभारासाठी होतं, कधी आलेले 1912मध्ये. नंतर इंदुमती राणीसाहेब वसतिगृह. नंतर सरस्वती बोर्डिंग 1912मध्ये. देवाज्ञ बोर्डिंग 1916मध्ये. नंतर शिवाजी वैद्यकीय बोर्डिंग
वैदिक बोर्डिंग कधी आलेलं आहे 1920मध्ये, हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर सोमवंशीय आर्य क्षत्रिय बोर्डिंग 1920मध्ये, सुतार बोर्डिंग 1921मध्ये, नाभिक म्हणजे वारीक वगैरे असं नाभिक या विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग 1921मध्ये. नंतर देवांग बोर्डिंग हाऊस कधी आलेलं आहे 1921मध्ये, भोई समाज बोर्डिंग 1921मध्ये, राजपुतावाडी बोर्डिंग 1921मध्ये आणि रोकडी बोर्डिंग 1921मध्येच. नंतर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग 1922. तर एवढे लक्षात ठेवा, जोड्याजोडात वगैरे येऊ शकतात. नंतर आता या संस्थानातील नाही का जे शिक्षण अधिकारी होते बघा, एक मिस लिटल, तर त्या काय नंतर मायदेशी गेल्या आणि मग महाराजांनी का त्या एक फिमेल ट्रेनिंग स्कूलचे जे एक शिक्षक होते ना रखमाबाई केवळकर यांची मग काय केलं शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली. आता रखमाबाई केवळकरांची एक मुलगी होती बघा, ती महाराजाच्या मदतीने काय केलं वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला गेली पुढं. आणि तसेच महाराजांनी का त्यांच्या विधवा सून होत्या बघा इंदुमती देवी, यांना पण परिवाराचा विरोध असतानासुद्धा सोनतळी कॅम्पवर शिक्षणासाठी पाठवलं होतं. म्हणजे महाराजाचं जे मुलींच्या शिक्षणासाठी वगैरे किती तळमळ होती ती याच्यातून दिसते आपल्याला. नंतर तांत्रिक शिक्षणासाठी नाही का जयवंतराव घाडगे तांत्रिक संस्था त्यांनी काढली होती, जयसिंगराव घाडगे तांत्रिक संस्था त्यांनी काढली होती. नंतर यामध्ये ते लोहरकाम, गौंडीकाम, सुतारकाम असे अनेक विषय ते म्हणजे शिक्षण दिलं जाईल. लष्करी शिक्षणासाठी त्यांनी काय केलं तर इन्फंट्री स्कूल स्थापन केली होती. नंतर ब्राह्मणेतर जे पुरोहित होते ना तयार करण्यासाठी त्यांनी 1920मध्ये खूप इम्पॉर्टंट येतो श्री शिवाजी वैदिक स्कूल स्थापन केलं होतं. खूप लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे श्री शिवाजी वैदिक स्कूल. आणि यात नाही का जवळपास 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. नंतर शाहू जे छत्रपती शाहू हे आहेत ना शाहू, तर त्यांनी काय केलं तर माहिती आहे का सदाशिव लक्ष्मण पाटील बेनगेकर यांच्या पाटगावच्या धर्मपीठावर नाही का क्षात्र जगद्गुरू म्हणून त्यांची नेमणूक केली होती. तर मग 11 नोव्हेंबर 1920 रोजी नाही का पाटील यांचा वैदिक मंत्राच्या घोषात नाही का पट्टाभिषेक झाला. आता स्वतः शाहूंनी नाही का A.B. लट्टे आणि इतर दरबारी लोकांना नाही का त्यांना वाकून मुजरा केला. पण भास्करराव जाधव यांना नाही का ही मुजरा भास्करराव जाधव यांनी काही मुजरा केला नाही आणि त्यांनी काय म्हणलं पगडी गेली आणि पटका आला एवढाच फरक असे त्यांनी वर्णन केले. इम्पॉर्टंट आहे कोण म्हणलं होतं लक्षात ठेवा असे भास्करराव जाधव. नंतर वीरा शिंदे, नंतर प्रबंधकार ठाकरे, भास्करराव जाधव, नंतर मुकुंदराव पाटील यांना हा निर्णय आवडला नव्हता. कोणता निर्णय जे क्षात्र जगद्गुरू नेमण्याची पद्धती ना तो निर्णय आवडला नव्हता. कळलं. नंतर कोल्हापूरमध्ये काय झालं तर एक मिस क्लार्क या युरोपियन विदुषी होत्या, त्या अस्पृश्यतेसाठी कार्य करत होत्या. मग तिचे नाव जनतेपुढे राहावे यासाठी महाराजांनी काय केलं त्यांच्या नावाने एक मिस क्लार्क वसतिगृह चालू केलं, लक्षात ठेवा. नंतर अस्पृश्यांना नाही का ते सूर्यवंशी समजण्यात यावे असा त्यांनी हुकूम काढला होता. त्यांच्यातील नाही का पैलवानांना ते काय म्हणायचे जाट पैलवान म्हणत. तसेच अस्पृश्यांना सूर्यवंशी, नंतर चांबारांना काय म्हणायचे सरदार, तर भाग्यांना काय म्हणायचे पंडित म्हणायचे. हे जोड्याजोड्यात वगैरे विचारू शकतात. महाराजांच्या नाही का घोड्याचा जो तबेला होता ना त्यात नाही का महार पोद्दारापैकी एक गंगाराम कांबळे नावाचे व्यक्ती होते. त्यांनी हौदातलं पाणी घेतलं म्हणून ते हौद बाटला म्हणून सर्वांनी काय केलं त्यांना मारहाण केली होती. त्यात ते जखमी झाले होते. महाराजांनी त्यांना काय केलं मग त्याला नोकरीतून मुक्त करून तिथून मग कोल्हापुरात शहरात नाही का भरवस्तीत त्यांना सत्य सुधारक असं हॉटेल टाकून दिलं होतं आणि स्वतः शाहू महाराज नाही का त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पीत फराळ करत वगैरे. कळलं. नंतर शाहू महाराजांनी नाही का मृत्यूनंतर त्यांच्या गंगाराम कांबळीतनं यांनी कोल्हापुराच्या एका बागेत त्यांचे स्मारक उभा केले आहे. नंतर कोल्हापूरचे नगरपालिकेचे स्थायी समितीचे जे अध्यक्षपद होते ते पण दत्तोबा पवार या दलितास त्यांनी दिले होते शाहू महाराजांनी. नंतर कोणत्याही सरकारी खात्यात अस्पृश्यता पाळू नये असा नियमच त्यांनी काढला होता शाहू महाराजांनी. नंतर स्पृश्य अस्पृश्य यांच्या सहभोजन असताना ते पण घडून आणलं होतं. 8 ऑगस्ट 1918 रोजी त्यांनी एक हुकूमत जारी काढून त्यांनी काय कोल्हापूर संस्थानातून अस्पृश्य तलाठी नेमण्याचा एक निर्णयच घेतला होता. नंतर कोल्हापूरचं एक माणगाव बघा तिथं नाही का 20 ते 21 मार्च 1920 रोजी नाही का दक्षिण महाराष्ट्र दलित परिषद भरली होती बघा. तर या पहिलेच अधिवेशन होतं. हीच माणगाव परिषद या नावाने पण फेमस आहे. तर शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला होता. तर हिचे अध्यक्ष होते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कळलं. आता हे लक्षात ठेवा की जसं ते आहेरे मॅडम आहेत बघा त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे ज्या भागात ते परिषद असतात ना तर त्या भागात नाही का तिथं अध्यक्ष नसतात. म्हणजे आता ही कुठे कोल्हापूरमध्ये, मग ही कोल्हापूरमध्ये असल्यामुळे काय होणार की शाहू महाराज तिथं अध्यक्ष नसणार, तिथं कोण होते बाबासाहेब आंबेडकर असं होते. कळलं. अशा टाईममध्ये लक्षात ठेवा. नंतर प्रमुख पाहुणे वगैरे राजशाहू महाराज होते. स्वागत समिती अध्यक्ष दादासाहेब राजेसाहेब इनामदार. नंतर संयोजक होते ना आप्पासाहेब दाट गोंडा पाटील वगैरे असे होते, लक्षात ठेवा. आता याच्यानंतर बघा दुसरं नाही का अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली होती बघा. आता ही कुठे भरली होती बघा नागपूरला. आणि या परिषदेत बघा 10,000 लोकांचा समुदाय उपस्थित होता. आता नागपूरचं जे एक्झिबिशन ग्राउंडवर होतं नाही का हा कार्यक्रम झाला होता. तर या परिषदेत नाही का श्रीपतराव शिंदे यांनी काय केलं तर शाहू महाराजांचं नाही का भाषण वाचून दाखवलं होतं. आता इथं बघा शाहू महाराज अध्यक्ष होते, म्हणजे उपस्थित नव्हते पण अध्यक्ष होते. आता बघा नागपूर आहे ना
म्हणजे हा आंबेडकरांच्या तिकडला एरिया, म्हणून इकडे अध्यक्ष कोण होते? शाहू महाराज. आता जेव्हा शाहू महाराजांच्या एरियात होतं ना, तिकडे अध्यक्ष कोण होते? आंबेडकर, असं लक्षात ठेवा. स्वागत अध्यक्ष कोण होते? बाबू कालीचरण नंदगवळी होते, गोंदिया तिथले ते. सचिव होते ना गणेश आकाजी गवाई आणि किसन फागूजी होते. नंतर कामगार, आता जे सिक्के बोलेत ना, यांनी काय केलं तर मुंबईत पीपल्स युनियन म्हणजे लोकसंघ स्थापन केला होता आणि या संघटनेमध्ये शाहू महाराजांचा हात होता. हाच प्रश्न 2023च्या प्रिलिमला आला होता की कामगार संघटना म्हणजे पीपल्स युनियन स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रेरणा केली होती? त्याचं उत्तर होतं बघा शाहू महाराज. मी तुम्हाला 2023 पेपरचं ज्यावेळेस अनालिसिस सांगितले त्यावेळेस तिथं इयर पण दिलेलं बघा 1918मध्ये. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 1918च्या आसपास ॲक्टिव्ह फक्त शाहू महाराज होते. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर जस्ट आले होते आणि बाकी तर ते ऑप्शन 19च्या अगोदरचे होते. नंतर बघा महाराजांनी नाही का स्वतः सिद्धांत विजय नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. म्हणजे ते लेखक होते पण त्यांनी स्वतः ग्रंथ पण लिहिला होता बघा, सिद्धांत विजय. नंतर एकदा नाही का महाराजांनी नाही का औषध म्हणून थोडेसे मद्य म्हणजे अल्कोहोल वगैरे घेण्याचे डॉक्टरांना सुचवलं होते, तेव्हा त्यांनी म्हणलं होतं की मद्य घेण्यापेक्षा नाही का मी मृत्यू पत्करेन असं ते म्हटलं होतं. तर हा आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन वगैरे टाकू शकतात की कोण म्हटलं वगैरे असं ते लक्षात ठेवा. शाहू महाराज म्हटले होते. नंतर आता त्यांच्या शाहू महाराजांविषयी काही लोकांचे व्यक्तीचे मत आहेत ते आपण पाहू. आता प्राध्यापक शेषराव मोरे आहेत ना, यांनी काय म्हणलं की ब्राह्मणशाहीला शह देणारा हिंदू सुधारक असे त्यांचं वर्णन केलेलं आहे. कळलं. डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं की राजे शाहू आहे ना हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत असं म्हणले. तर गणेश आकाजी गवाई आहे ना, यांनी काय म्हणलं आहे की बहिष्कृत भारतमध्ये की आमचा अब्राहम लिंकन असं त्यांचं वर्णन केलेलं बघा. कळलं. नंतर प्रबोधनकार ठाकरे आहेत ना, यांनी काय केलं सचलाईट विजला ह्या शीर्षकाखाली त्यांचं लिहिलं होतं त्यांच्यावर एक प्रबंध. नंतर विजय मराठकर आहेत बघा, श्रीपतराव जे विजय मराठा आहेत ना त्याचे श्रीपतराव शिंदे यांनी काय म्हणलं आहे की 2 आग्रलेख होते, त्यांनी दीन दुनियेचा वाली गेला अशा टाईपमध्ये त्यांनी एक शीर्षक लिहिलं होतं. कोणावर? एक लेख लिहिला होता शाहू महाराज यांच्यावर. नंतर आता महात्मा ज्योतिराव फुले 2 नंबरचे आपल्याला पाहिजेत. महात्मा ज्योतिराव फुले आता त्यांना काय महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक म्हणतात. कारण भारतातील स्त्री शिक्षणाचे ते जनक आहेत. महाराष्ट्रातले पहिले समाजसुधारक आहेत. त्यांचं मूळ गाव नाही का सातारा जिल्ह्यातील खटाव येथे. आता ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव ज्योतिबा असं ठेवण्यात आलं. आता 2 व्यक्तीत बघा, गफ्फर बेगम मुन्सी हे मुस्लिम होते आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लेजिट. तर यांनी काय केलं तर ज्योतिरावांचे जे वडील होते ना त्यांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश दिला की त्यांना कुठल्या शाळेत घाला वगैरे. मग यांच्या असून नाही का गोविंदराव होते म्हणजे ज्योतिराव फुले यांचे वडील, त्यांनी काय केलं 1841 साली वयाच्या 14व्या वर्षी नाही का त्यांना स्कॉटिश मिशनरी शाळेत घातलं. मग त्याच वेळेस नाही का या शाळेमध्ये त्यांचे खूप सारे मित्र झाले, जसं की सदाशिवराव बल्लाळ गोंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे हे ब्राह्मण मित्र त्यांना तिथेच भेटले. नंतर वासुदेव बाप्पाजी नवरंगे, उस्मान शेख हे मित्र भेटले. नंतर सदाशिव गोंडे तर त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले. नंतर याच काळात नाही का लहुजीबुवा साळवे आपण पाहिलेलं आहे समाजसुधारकामध्ये, यांनी काय केलं तर एक व्यायामशाळा काढली होती. तर याच्यामध्ये नाही का मग महात्मा फुले दांडपट्टा, ढाल तलवार, मल्लविद्या, नेमबाजी, गोळीबार याचे प्रशिक्षण घेत असत. नंतर मग थॉमस पेन आहे ना एक लेखक होते त्यावेळेस, त्यांनी काही त्यांचा ग्रंथ होता बघा राईट्स ऑफ मेन म्हणजे माणसाचे अधिकार. तर या ग्रंथाचं नाही का ज्योतिराव फुले यांच्यावर नाही का खूप म्हणजे प्रभाव पडला होता. त्यांनी नाही का सदाशिवराव गोंडे व ज्योतिराव फुले यांनी दोघांनी का मग शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन नाही का यांच्या चारित्र्याचा अभ्यास केला होता. नंतर कबीराचे जे बीजक आहेत ना त्यातील नाही का विप्रमती या प्रकरणाचा त्यांच्यावर खूप उल्लेख झाला होता. त्याच्यामुळे नाही का ते स्वतःचा उल्लेख कबीर साधूच्या पंथाचा असा उल्लेख करतात. विचारू शकतात की कोण स्वतःचा उल्लेख कबीर साधूच्या पंथाचा असे करत असत. कोण आहेत ते? महात्मा फुले, लक्षात ठेवा. नंतर त्यांची जे गुरुकन्या होते, आता 2 गोष्टी तर ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्याला नाही का थोडी कलाटणी भेटली. त्यांची एक गुरुकन्या होती बघा, 9व्या वर्षी तिचं विधवा झाली त्याच्यामुळे त्यांचं मुंडन करण्यात आलं. नंतर तिचे हाल पाहून त्यांच्या मनावर चांगलाच आघात बसला होता. आणि याच वर्षी नाही का एका लग्नात गेल्यानंतर एक ब्राह्मण मित्राच्या लग्नात नाही का त्यांचा अपमान झाला होता. मग या 2 गोष्टीमुळे जे फुले आहेत ना याच्यावर चांगला त्यांचा मनावर इम्पॅक्ट झाला होता. मग महात्मा फुले यांनी काय केलं ऑगस्ट 1848 मध्ये नाही का बुधवार पेठेत इथं पुणे इथं नाही का तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात नाही का मुलींची पहिली शाळा चालू केली. तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात, लक्षात ठेवा. नंतर याच कामात नाही का मग तात्यासाहेब भिडे, नंतर सदाशिवराव गोविंद हाटे, नंतर सखाराम यशवंत परांजपे, नंतर जगन्नाथ सदाशिव हाटे, नंतर अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव बल्लाळ गोंडे, नंतर बापूसाहेब मांडे, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी लोकांना नाही का त्यांनी सहकार्य केलं होतं. नंतर या स्थितीत सुरू केलेली शाळा नाही का काही वेळेस नाही का कधी झाली बंद पडली पुढं. मग
ती सदाशिव गोवंडे यांनी काय केलं, जुना गंज म्हणून पेठ येते या जागेत नाही का परत सुरू केली. मग 3 जुलै 1821 रोजी 51 रोजी नाही का काय केलं, ज्योतिरावांनी काय केलं, बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात नाही का मुलींची पुन्हा शाळा सुरू केली. आता महात्मा फुलेंना 17 सप्टेंबर 1951 रोजी नाही की त्यांनी रास्तापेठेत मुलींची दुसरी शाळा चालू केली आणि 15 मार्च 1852 रोजी बेताळपेठेत मुलींची तिसरी शाळा चालू केली. म्हणजे तुम्हाला कळलं, पहिली शाळा कुठे केली, बुधवार पेठेत, कळलं. दुसरी शाळा कुठे केली, रस्तापेठेत, आणि तिसरी शाळा कुठे केली, वेताळपेठेत. लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा बुराव. नंतर आता पुढचं बघा, मुलींची जी शाळा होती ना ते चालवण्यासाठी नाही का ज्योतिरावांनी काय खूप साऱ्या लोकांनी मदत केली. त्याच्यामध्ये सखाराम यशवंत परांजपे होते, नंतर सदाशिव गोविंद हाटे होते, नंतर सदाशिव गोवंडे होते, नंतर मोरो विठ्ठल वाळवेकर होते, विष्णुपंत थट्टे होते, नंतर केशव शिवराम भावळकर होते, नंतर देवराम ठोसर होते, आदी मंडळी होती, ब्राह्मण मंडळी. यांनी काय केलं तर माहिती आहे का, आर्थिक सहकार्य दिलं, म्हणजे पैसे वगैरे देत होते. नंतर सौ ई.सी. जोन्स यांनी तर ज्योतिरावांना मदत पण केली होती. नंतर विष्णुपंत थत्ते यांनी काय केलं होतं, ज्योतिरावांना काढलेल्या शाळेत नाही का शिक्षक म्हणून काम केलं होतं. तर शिवराम भावळकर, तर भावळकर हे खूप इम्पॉर्टंट. त्यांनी काय केलं तर माहिती आहे का, सावित्रीबाई फुले यांना नाही का शिक्षिकेचे कार्य कसे करावे याचे नाही का प्रशिक्षण त्यांनी दिलं होतं. नंतर महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल नाही का 16 नोव्हेंबर 1852 रोजी नाही का त्यांचा स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांचा काय केलं तर गौरव केला होता. लक्षात ठेवा, 1882 रोजी. नंतर मग महात्मा फुले ना यांनी काय केलं तर म्हणजे 1863 साली नाही का बालहत्या प्रतिबंधक जे ग्रह आहे ना त्याची स्थापना केली होती. याच्यावर लिहिलं होतं घराच्या पाठीवर की ग्रहाच्या दारावर की विद्वानी इथे या, सुशिक्षितपणे बाळातपण व्हा आणि सर्व काही गुप्त ठेवले जाईल, मुलांचे संगोपन पण केले जाईल, असं लिहिलं होतं. जेणेकरून म्हणजे जास्तीत जास्त जे बालहत्या वगैरे नाही का त्या अवॉइड केल्या जातील आणि होणार नाहीत म्हणून. नंतर महात्मा फुलेत ना आणि सावित्रीबाई फुले तर यांनी काय केलं तर त्यांच्या कार्याचा प्रभाव नाही का खूप साऱ्या लोकांवर त्यावेळेस पडत होता. तर मग ज्यावेळेस नाही का लोकहितवादी लालशंकर, उमाशंकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर देखील पडला होता. मग यांनी काय केलं, पंढरपूर इथे नाही का बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना पंढरपूर इथे केली. कळलं, लक्षात ठेवा. यांनी पुण्यामध्ये केली होती आणि पंढरपूरला हे बाकीच्या लोकांनी केली होती. नंतर आता 1852 रोजी जे शिक्षण क्षेत्रात कार्याबद्दल नाही का त्यांचे नाही का विश्रामबाग वाड्यात मेजर कॅन्डी यांच्या हस्ते नाही का सत्कार झाला होता. पुणे महाविद्यालयातील डेक्कन महाविद्यालयाचे तत्कालीन त्यावेळेचे प्राचार्य होते. नंतर 1852 रोजी नाही का पुन्हा लायब्ररीत त्यांनी स्थापना केली होती. नंतर 10 सप्टेंबर 1853 रोजी त्यांनी काय केलं तर महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था पण स्थापन केली होती. 1855 साली त्यांनी रात्री शाळा स्थापन केली होती. लक्षात ठेवा. 1856 साली नाही का सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ठार मारण्यासाठी 2 व्यक्ती पाठवली. लक्षात ठेवा, शेंडे आणि कुंभार म्हणून. तर मग या मारेकऱ्यांनी नंतर शाहू महाराजापुढं शरणागती पत्करली. नंतर 1863 साली आपण ऑलरेडी बघितलं बालहत्या प्रतिबंधक ग्रह चालू केलं होतं. यशवंत नावाचा त्यांनी दत्तक पण मुलगा यावेळेसच घेतला होता. नंतर 1864 साली नाही का त्यांनी शेनवी, लक्षात ठेवा जातीचं नाव लक्षात, या जातीत पहिला पुनर्वयोग केला होता. 1864 शेनवी जातीत पहिला पुनर्वयोग. नंतर 1865 रोजी नाही का त्यांनी नाव्याचा एक दिवसाचा संप घडून आणला होता. तर तुकारामराव तात्या पडवळ यांच्या नाही का जातीभेद विवेकसार या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं होतं. लक्षात ठेवा, जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणाचं आहे, पडवळ यांचं आहे. नंतर 1868 रोजी नाही का त्यांनी घरचा हौद नाही का अस्पृश्यासाठी खुला केला होता. नंतर 24 सप्टेंबर 1863 रोजी त्यांनी काय केलं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी. नंतर 1851 रोजी त्यांनी काय केलं, पुणे शहरात नाही का नाणेपेठ इथे नाही का त्यांनी अस्पृश्यासाठी नाही का पहिली शाळा काढली होती. नंतर नाही का सनातनी मंडळी होती ना त्यांच्यामुळे ती पुढं बंद पडली. नंतर मग 1852 साली नाही का त्यांनी पुणे शहरात नाही का वेताळपेठेत सदाशिवराव बल्लाळ गोवंडे नंतर यांच्याच वाड्यात नाही का मग अस्पृश्यासाठी नाही का पुन्हा एक दुसरी शाळा सुरू केली. नंतर हे बघा विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुखाराम, धुराजी आप्पाजी चांभार, नंतर केशव त्र्यंबक, नंतर विठोबा बापूजी, नंतर विनायक गणेश, नंतर धोंडो सदाशिव, गुणू राजूजी आणि ग्यानू शिवाजी आणि गणू शिवाजी मांग यांनीच काय केलं माहिती का, शिक्षक म्हणून या शाळेत नाही का दलितांचे शिक्षक ना तिथं काम करत होते दलित शाळेत म्हणून. नंतर इंग्रजांचे राज्य गेले तर पेशवाई पुन्हा येईल या विचारात त्यांनी मग 1857चं जे स्वातंत्र्य युद्ध फसले याचा त्यांना आनंद झाला होता. खूप इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारतात की 1857चा जो उठाव झाला होता ना त्याचा आनंद कोणाला झाला होता आणि म्हणजे इंग्रजाचे राज्य गेले तर पेशवाई पुन्हा येईल असं कोण म्हटलं होतं, ते कोण म्हटले होते, महात्मा फुले.
नंतर आता हंटर आयोगासमोर नाही का त्यांनी साक्ष दिली होती. तर याच आयोगासमोर नाही का गोखले, रमाबाई आणि फुले यांनी साक्ष दिली होती. तर लॉर्ड रिपन यांच्या काळात नाही का 3 फेब्रुवारी 1882 रोजी नाही का एक शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तिचं नाव होतं हंटर आयोग. तर महात्मा फुले होतं ना, यांनी काय केलं, ऑक्टोबर 1882 नाही का या आयोगापुढे एक निवेदन दिलं होतं. त्यात त्यांनी काय म्हणलं होतं की प्राथमिक शिक्षण ना सर्वांना सक्तीचे करणे, नंतर प्राथमिक शिक्षकांची शाळांची संख्या आहे ना वाढवणे, प्राथमिक शाळांची संख्या वाढवणे, नंतर प्राथमिक शिक्षणावर नाही का जास्तीत जास्त खर्च करावा व अनुदान पण द्यावा आणि या शाळेतील जे शिक्षक आहेत ना त्यांना प्रशिक्षित असो, ट्रेंड लोक असोत, असं स्वरूपात त्यांच्या मागण्या होत्या, पण त्या काय मान्य झाल्या नाही. नंतर रावसाहेब वड्डेदारांना यांच्यातर्फे एक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि तिथंच महात्मा फुले यांना काय केलं, महात्मा पदवी देण्यात आली. खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर महात्मा फुलेवर जे टीकाकार होते त्याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर होते ना, त्यांनी फुलेंना काय म्हणायचे, शूद्र जगद्गुरू म्हणायचे किंवा शूद्र धर्म संस्थापक असं त्यांना पदव्या दिल्या होत्या. तर विख्यात इतिहासकार यदी फडके काय म्हणतात, जे कर्मठ जे होते ना सनातनी, त्यांच्या व्याकरणाच्या चुका जरी दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे हक्क आणि समतेबद्दल जे विचार होते ना ते प्रतिपक्षाला दडपून टाकता आले नाहीत, असं म्हणणे त्यांचं. नंतर महात्मा फुलेच्या प्रेरणेने काही इतर काही चळवळी चालू झाल्या, जसं की दलित उद्धार चळवळ. याच्यामध्ये कोण होते, शिवराम कांबळे आणि गणपतराव फुलगावकर होते. तर कामगार चळवळीमध्ये आपल्याला माहिती आहे कृष्णराव भालेकर आणि नारायणराव लोखंडे होते. तर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये केशवराव जेदे आणि नारायणराव जवळकर होते. आता महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा, त्यांनी काय पुस्तक कोणते लिहिलेत बघा. त्यांचं नाटक होतं बघा तृतीय रत्न, खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा पण त्यांनी लिहिला होता. नंतर विद्या खातेतील ब्राह्मण पंतोजी हे पण लिहिले आहे त्यांनी. ब्राह्मणांचे कसब खूप फेमस पुस्तक आहे. नंतर अखंडा दी काव्यरचना त्यांचीच आहे. गुलामगिरी पण त्यांचं आहे. हंटर शिक्षण आयोगापुढे त्यांनी निवेदन दिलं होतं. नंतर शेतकऱ्याचे आसूड खूप फेमस आहे त्यांचं. नंतर सत्सार 1 आणि सत्सर 2 हे पण फेमस पुस्तक आहे. तर इशारा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अस्पृश्यांची कैफियत असे त्यांचे पुस्तक आहेत. आता ज्योतिरावविषयी नाही का काही गौरव उद्गार, म्हणजे काही काही लोकांनी गौरव उद्गार काढलेत. त्याच्यामध्ये राजेशाहू महाराज यांनी काय म्हणलं होतं, त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणलेले. तर विरा शिंदेंना यांनी पतितांचा पालनवाला अशामध्ये त्यांचे गौरव उद्गार आहेत. नंतर त्यांच्या लेखनाला त्यांनी रानफळाची उपमा दिली. नंतर रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट असं पण म्हटलेलं आहे. नंतर सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन म्हणलेलं आहे. तर लक्ष्मणराव जोशी यांनी फुले हे सामाजिक गुलामगिरी युद्ध बंद करणारे पहिले पुरुष असं म्हणले. तर आंबेडकरांनी नाही का हू वेअर द शूद्राचं पुस्तक लिहिलं होतं, ते महात्मा फुलेंनाच अर्पण केलं होतं. नंतर पंढरीनाथ पाटील यांनी काय केलं, महाराष्ट्रातले पहिले सोशलिस्ट म्हणून त्यांचा उद्गार केलेला आहे. तर माधवराव बागल यांनी काय केलं, त्यांना कार्ल मार्क्स म्हणले. तर महात्मा गांधी म्हणतात की 1932 साली जरी लोक मला महात्मा म्हणत असले तर खरे महात्मा हे ज्योतिराव फुलेच होते. तर अशा प्रकारे आपण महात्मा फुले संपवलेले आहेत. आता आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, यांचा जन्म नाही का 1891 साली आणि मृत्यू 1956 साली झालेला आहे. तर जे बाबासाहेब आहेत ना, यांचा जन्म बघा 14 एप्रिल 1991 रोजी मध्य प्रदेशमधील नाही का इंदोरजवळ माहू इथे झालं बघा. नंतर त्यांचं मूळ आडनाव होतं ना सपकाळ होतं, पण त्यांचे साताराचे जे शिक्षक होते ना त्यांनी त्यांचं आडनाव बदलून काय केलं, आंबेडकर ठेवलं होतं. आता त्यांचे वडील होते बघा लष्करात नाही का सुभेदार होते. यावर एकदा प्रश्न आलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं होतं की प्रश्न असा विचारला होता की खालील समाजसुधारक ओळखा, आणि त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होतं की त्यांचे वडील मिलिटरीमध्ये किंवा लष्करामध्ये काय होते, सुभेदार म्हणून काम करत होते. तर एका स्टेटमेंटवरून ते आन्सर निघत होतं. त्यासाठी नाही का छोट्या छोट्या गोष्टीत ना ते लक्षात ठेवा. नंतर आता बडोदा संस्थानाच्या मदतीने त्यांनी काय केलं, पुढं जुलै 1913 नाही का अमेरिकेत गेले ते उच्च शिक्षणासाठी. आणि बाबासाहेब यांना नाही का त्यावेळेस नाही का ते 3 जणांना गुरु मानायचे, म्हणजे एक तर गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे होते महात्मा फुले. नंतर आता त्यांच्या जीवनाविषयी थोडी माहिती पाहू. 1913 काय केलं त्यांनी एल्फिन्स्टाईनमधून नाही का BA कंप्लीट केलं पर्शियन आणि इंग्रजीमध्ये. जुलै 1913 त्यांनी सयाजीराव गायकवाड म्हणजे बडोदा संस्थान यांच्या मदतीने काय केलं, ते न्यूयॉर्कमध्ये म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं नाही का कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. नंतर 1915 साली त्यांनी काय केलं, कोलंबियातून नाही का MA डिग्री घेतली. आणि ती कोणत्या विषयात होती, खूप इम्पॉर्टंट आहे, प्राचीन भारतातील व्यापार. आपल्याला हे प्रश्न विचारतात MA कशातून घेतली त्यांनी, लक्षात ठेवा. MA ना प्राचीन भारतात. आता आर्ट्स वगैरे जुनं झालं ना, आता आउटडेटेड झालं, कोणी विचारत नाही आर्टला एवढं, कळलं. तशा टाईपमध्ये लक्षात ठेवा प्राचीन, आता प्राचीन भारतातील व्यापार असं होतं. नंतर 1916 म्हणजे मध्ये काय केलं त्यांनी PhD केली. आणि त्यांनी PhD कशावर केली बघा, नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अँड हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. आता PhD बघा थोडं एक्सपर्ट माणूस लागतं PhDसाठी. ते काय बघा डिव्हिडंटवर केली, डिव्हिडंट
नॅशनल डिव्हिडंड लक्षात ठेवा, याच्यावर त्यांनी PhD केली. नंतर 1917 साली PhD केली. नंतर 1916 साली नाही का इंग्लंड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जुलै 1917 नाही का बडोद्याचे सायाजीराव गायकवाड यांचे नाही का ते मिलिटरी सेक्रेटरी म्हणून काम केलं त्यांनी. 1918 नाही का त्यांनी मुंबईच्या जे सिंडेहॅम महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. आता साऊथबरी कमिटीपूर्व त्यांनी साक्ष केलं. आता साऊथबरी कमिटी काय होते, आता साऊथबरी समिती होती बघा, ही अस्पृश्यांचे जे राजकीय अधिकारी ना त्यांच्या हक्काची मागणी करण्यासाठी नाही का एक कमिटी नेमण्यात आली होती. तर याच्यामध्ये नाही का वीरा शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांची निवड नाही का सरकारने केली होती. यावेळी आंबेडकरांनी काय केलं, अस्पृश्यांना नाही का काउन्सिलमध्ये वेगळे प्रतिनिधित्व असावं अशी मागणी केली आणि असे विचार मांडणारे ते सर्वप्रथम होते. तसेच त्यांनी काय केलं तर भारतीयांना नाही का मतदानाचा अधिकार असावा, म्हणजे सर्वच भारतीयांना, म्हणजे आपण त्याला अडल्ट फ्रँचायझी म्हणतो ना, तर ही मागणी प्रथम त्यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. नंतर 31 जानेवारी 1920 रोजी लक्षात ठेवा एक मूक नायक त्यांनी साप्ताहिक चालू केलं. नंतर सप्टेंबर 1920 रोजी ते पुन्हा इंग्लंडला गेले. नंतर 8 मार्च 1920 रोजी माणगाव इथं कोल्हापूर इथं एक बाबासाहेबांच्याच अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची परिषद भरली होती. त्यावेळी शाहू महाराज उपस्थित होते. शाहू महाराजांनी त्यांना आता तुम्ही अस्पृश्यांचं नेतृत्व करावं असं सांगितलं होतं. नंतर बघा हे पुढचं महत्त्वाचं, 1921 त्यांनी काय केलं, लंडन विद्यापीठातून त्यांनी MSc केली बघा. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं, प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया याच्यावर केले बघा MSc. MA कशावर केलं होतं, प्राचीन याच्यावर प्राचीन भारताचा व्यापार. नंतर MSc कशावर केलं, प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशनवर केलं. आणि 1922मध्येच त्यांनी काय जर्मन विद्यापीठात नाही का त्यांनी DSc केली, DSc. तर याच्यामध्ये नाही का त्यांनी काय केलं, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, कळलं, लक्षात ठेवा, DSc ना प्रॉब्लेम ऑफ रुपीजवर केली होती. नंतर 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी मनस्फूर्ती दहन केलं होतं. यावेळी नाही का महाड सत्याग्रहाची परिषद होती. नंतर मे 1928 रोजी नाही का त्यांनी इंडियन स्टॅट्युटरी कमिशन म्हणजे सायमन कमिशन याच्या पुढे त्यांनी साक्ष दिली. नंतर 2 मार्च 1930 रोजी त्यांनी काळा मंदिर नाशिक इथे सत्याग्रह केला. नंतर डिसेंबर 1930 रोजी त्यांनी जनता साप्ताहिक काढलं. नंतर 1930 ते 32 या गोलमेज परिषदेसाठी नाही का पुन्हा ते इंग्लंडला गेले. नंतर सप्टेंबर 1932 आपल्यामध्ये पुन्हा करार झाला. नंतर 1932 ते 34 भारतातील सुधारणाचा जो पहिला हप्ता देण्यासाठी नाही का नेमलेलं जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती त्याचे ते सभासद होते. नंतर सप्टेंबर 1935 बघा त्यांनी येवला इथे नाही का हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आणि काय म्हणले होते, मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. नंतर 15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी काय केलं, इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापना केली, त्याला आपण स्वतंत्र मजूर पक्ष म्हणतो. नंतर सप्टेंबर 1937 रोजी त्यांनी काय केलं, मुंबई प्रांताचे जे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर त्यांनी काय केलं, सभासद म्हणून त्याची निवड झाली. आणि एप्रिल 1942 रोजी त्यांनी काय केलं, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. नंतर 1942 ते 1946 गव्हर्नर जनरल ना यांचे जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर ना मजूर मंत्री म्हणून काम केलं त्यांनी. नंतर जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना करण्यात आली. आणि 1945 रोजी ते गरीब होतकरू अशा 20 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलं, पहिली तुकडी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला व अमेरिकेला पाठवली. आणि एप्रिल 1946 रोजी त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय स्थापना केली, कुठे हे मुंबईला. आणि 1947 रोजी त्यांनी कायद्यामंत्री म्हणून त्यांनी केंद्रीय मंडळात नाही का त्यांची नेमणूक झाली. नोव्हेंबर 1948 रोजी त्यांनी घटना समितीचे मसुदा त्यांनी तयार केला. आणि जून 1950 रोजी औरंगाबाद इथे एक मिलिंद महाविद्यालय त्यांनी स्थापना केलेली आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे. 1952 त्यांनी काय केलं, राज्यसभा सदस्य झाले 1952. आणि मे 1953 रोजी त्यांनी काय सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स चालू केलं, कुठं मुंबईला. डिसेंबर 1954 रोजी रंगून इथं भरले एक जागतिक बौद्ध परिषद भरली होती, तिथे ते उपस्थित होते. नंतर 1955 रोजी भारतातील नाही का भारतीय बौद्ध स्थापन झाली होती. आणि मे 1956 रोजी त्यांनी काय 56ला त्यांनी काय केलं, सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ चालू केलं, कुठं मुंबईला. आता 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी काय केलं, नागपूर इथं बौद्ध धर्मात स्वीकार केला. आणि 2-3 महिन्यानंतरच डिसेंबर 1956 रोजी दिल्ली इथं त्यांचं निधन झालं, महापरिनिर्वाण. आता बघा पुढचं, दक्षिण महाराष्ट्रात नाही का बहिष्कृत वर्गाची सभा परिषद कुठं भरली होती, माणगाव. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आता माणगावची परिषद म्हणजे कुठं भरलेली, कोल्हापूरला. मग त्याचे अध्यक्ष कोण होते, आंबेडकर. प्रमुख पाहुणे कोण होते, शाहू महाराज. आणि याच बैठकीत नाही का मग त्यांना काय म्हणलं होतं की शाहू महाराजांनी तुम्ही आता दलितांचं नेतृत्व करा. नंतर संयोजक कोण होते, आप्पासाहेब पाटील, त्यांच्यावर नाही का मग बहिष्कार टाकण्यात आला होता. नंतर अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद कुठं भरली होती बघा, नागपूरला. आता बघा ही काय पहिली काय दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत, फक्त दक्षिण महाराष्ट्र. आता ही अखिल भारतीय बहिष्कृत परिषद आहे, कुठे भरलेली, नागपूरला.
31 मे आणि 1 जून असे 3 दिवस भरली होती 1920 रोजी. त्याचे अध्यक्ष कोण आहेत बघा. आता नागपूरला आहे ना, मग अध्यक्ष कोण होते, शाहू महाराज होते. त्याचे स्वागत अध्यक्ष होते ना कोण, बाबू कालीचरण नंद गवळी, आणि सचिव गणेश आकाजी गवई व किसन फागुजी होते. नंतर अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद, आता नागपूरला, आता ही कुठे, दिल्लीला भरलेली बघा 1922 रोजी. तर या परिषदेने काय गणेश आकाजी गवई यांनी भरवली होती आणि अध्यक्ष परत शाहू महाराज होते. म्हणजे नागपूरचे पण शाहू महाराज, आणि जी 22ला भरली 1922ला कुठं दिल्लीला, त्याची पण अध्यक्ष शाहू महाराज. मानगावचे कोण होते, आंबेडकर. नंतर आता मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद, आता ही मुंबई, फक्त मुंबई इलाख्यापुरती अस्पृश्यता निवारण परिषद आहे. ही भरली कुठं, पुण्याला भरलेली, लक्षात ठेवा. मुंबई इलाख्याची पण भरली पुण्याला. नंतर इथं नाही का भरलेले 4थं अधिवेशन होतं. तर ब्राह्मणेतर पक्षाचे धनाजी कपूर याचे अध्यक्ष होते. नंतर या अधिवेशन नाही का 25 ठराव पास केले होते. आणि अस्पृश्याऐवजी आदि हिंदू हा शब्द वापरण्यात यावा, खूप इम्पॉर्टंट आहे. आदि हिंदू हा शब्द वापरण्यात यावा असं कुठं ठरलं ते मुंबई इलाख्याची बहिष्कृत जी सभा झाली होती ना, कुठं भरली होती, निवारण परिषद पुणे इथं भरली होती. नंतर आता बहिष्कृत हितकर्णी सभा, लक्षात ठेवा, बहिष्कृत हितकर्णी सभा. तर हिचे जे कार्यकारी अध्यक्ष होते ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि अध्यक्ष होते ते कोण होते, सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड होते. अध्यक्ष सेटलवाड होते, लक्षात ठेवा. कार्यवाहक सीताराम नामदेव शिवतरकर होते. आणि कोषाध्यक्ष कोण होते, निवृत्ती तुळशीदास जाधव. आता याचं अध्यक्ष जे ब्रीदवाक्य होतं ना, काय होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खूप फेमस आहे स्टेटमेंट. ते कोणाचं विचारतं आपल्याला, ते बहिष्कृत हितकर्णी सभेचं होतं. नंतर या सभेने काय केलं तर माहिती आहे का, 1925 रोजी नाही का सोलापूर इथं पहिलं वसतिगृह चालू केलं होतं, कळलं. आणि याच सभेच्या वतीने नाही का सरस्वती विलास नावाचं एक साप्ताहिक होतं, तर हस्तलिखित होतं, साप्ताहिक हस्तलिखित, ते दरवर्षी प्रसिद्ध व्हायचं, कळलं. मग 1928 साली नाही का या सभेचं विसर्जन करण्यात आलं आणि भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली याच्यानंतर. आता पुढं नाही का आपल्याला त्यांच्या ज्या घटना आहेत ना त्याच्यावर आपल्याला म्हणजे फक्त क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची, कारण त्याच्या डीपमध्ये तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला ट्रिक पण सांगतो, फक्त पहिले सांगतो नंतर ट्रिक सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहिली घटना आहे ते काय, समता सैनिक दल. हे कधी झालं, इस्टॅब्लिश झालेले 25 नोव्हेंबर 1926 रोजी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, 25 नोव्हेंबर 1926 रोजी नाही का समता सैनिक दलाची स्थापना केली. याचं काम काय होतं, जे शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी या तिन्ही याचं जे हे ना प्रकारामध्ये काय करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, शिक्षण देण्याचं काम करायचं. तर तुम्ही लक्षात ठेवा, पहिले सैनिकांनी, म्हणजे पहिलं काय समता सैनिक. आता एस म्हणजे आता सायमन कमिशन कधी झालेलं 1927ला. आता म्हणजे महाड सत्याग्रह कधी झालं, 20 मार्च 1927ला. SMS, आता हे एस, हे एम आणि हे एस म्हणजे समाज समता संघाची स्थापना, कळलं. तर ही कधी झाली, 4 सप्टेंबर 1927 रोजी. आता जे समता संघ होतं ना, याचं मुखपत्र काय होतं, समता हे वर्तमानपत्र होतं, आणि देवराव नाईक होते ना त्याचे संपादक होते. तर जे समता संघाची शाखा होणं, त्याला पुण्यात नाही का लोकमान्य टिळकाचे चिरंजीव होते ना, श्रीधरराव टिळक यांच्या वाड्यात चालू केली होती. कधी, 8 एप्रिल 1928 रोजी. आता सैनिकांनी काय केले, आपल्याला SMS, कळलं, SMS पाठवला. कशासाठी, की आपल्याला स्मृती दहन करायचे. म्हणजे सैनिकांनी काय केले, SMS पाठवला की आपल्याला स्मृती दहन करायचे. आता स्मृती दहन कधी करायचे, 25 डिसेंबर 1927 रोजी. आता हे कोणी केलेलं होतं, मडके बुवा म्हणजे गणपत महादेव जाधव आणि बापूसाहेब गंगाधर सहस्रबुद्धे यांनी हे काम केलं होतं. त्यातले नाही का बुवा होते ना, म्हणजे बुवा म्हणजे कोण, गणपत महादेव जाधव यांनी काय केलं होतं माहिती का, श्लोक म्हणायचे. म्हटल्यावर एक पान नाही का अग्निकुंडात आंबेडकर टाकत होते, कळलं. नंतर आता आपण एक पाहिलं, सैनिकांनी काय केलं, SMS पाठवला. कशासाठी, स्मृती दहनासाठी. कशामुळं, की अंबादेवी ना ती काळी झाली, कळलं. अंबादेवी म्हणजे अंबादेवीचं सत्याग्रह कधी झालेलं आहे, 15 फेब्रुवारी 1928ला. आणि ती काय झाली, काळी झाली म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह कधी, 1930 ते 31 रोजी. मग ही काळी झाल्यामुळे आता ते काय म्हणे, की आपण आता काय करू, गोलमेज परिषद घेऊ. मग गोलमेज परिषद घेतली आणि मग तिथं पुणेकरांनी मॅटर सॉल्व्ह झालं, कळलं. आता गोलमेज परिषद कशी झाली बघा, ते सरकारचे नियुक्त प्रतिनिधी म्हणून सगळ्या परिषदेत, तिन्ही परिषदेत नाही का हजर होते. या परिषदेत त्यांनी काय केलं, अस्पृश्यसाठी नाही का स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, लक्षात ठेवा. नंतर प्रोटेस्टंट हिंदू म्हणून त्यांना संबोधलं जावं असं पण त्यांनी म्हणलं होतं. नंतर पुणे करार, आता हा कधी झाला बघा, 16 ऑगस्ट 1932 रोजी झालेला पुणे करार. डॉक्टर आंबेडकर होते ना, नंतर घनश्यामदास बिर्ला, राजगोपालचार्य, पंडित मदन मोहन मालवीय या नेत्यांनी एकत्र येऊन नाही का ही जी योजना केली होती तिलाच आपण काय म्हणतो, पुणे करार म्हणतो. आता 25 सप्टेंबर 1932 रोजी करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी स्वाक्षरी केल्या. तर
हा हिंदू समाजाचा एक घटक असल्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलं. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी मान्य केल्या पुणेकरात, तर त्यांनी काय केलं, हरिजन म्हणजे हिंदू समाजाचा एक घटक असल्याचं मान्य केलं. नंतर त्यांनी काय केलं, प्रांतिक कायदेमंडळात 128 जागा हरिजनांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या असं. आणि जे मॅकडोनॉल्डने दिलं ना जाती निवडा, त्याच्यामध्ये फक्त 71 होते. नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात नाही का 18% जागा नाही का दलितांसाठी राखीव ठेवल्या. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात 18% जागा आणि प्रांतामध्ये डायरेक्ट 128 जागा देण्यात आल्या. नंतर महार वतनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय झालं, 17 सप्टेंबर 1937 रोजी आंबेडकरांनी काय केलं की मुंबई विधानसभेत नाही का महार वतने जे वंशपरावन वतने ना ते बंद करण्यासाठी नाही किंवा दुरुस्ती करण्याचं एक विधेयक त्यांनी सादर केलं. मग अखेर 1858 साली नाही का यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी कायदा करून ते महाराष्ट्रातील महार वतनाचा शेवट म्हणजे बंदच करून टाकलं. आता बघा येवल्याची सभा झाली बघा 1935 रोजी, व तिथं त्यांनी ऐतिहासिक घोषणा दिली. ती आपण ऑलरेडी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्मलो आहे तर हिंदूमधून मरणार नाही, अशी ऐतिहासिक घोषणा दिली. नंतर मुंबईच्या इलाख्याची मुंबई इलाखा महार परिषद झाली होती 1936 रोजी. तर मुंबईच्या नायगाव भागात नाही का 30 मे ते 1 जून 1936 रोजी परिषद भरली होती. तर डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं तर आयोजित केली होती. तर या परिषदेत अध्यक्ष होती ना हैदराबाद संस्थानातील प्रति आंबेडकर समजल्याने BS व्यंकटराव होते. लक्षात आपण विचारू शकतात प्रति आंबेडकर कोणाला म्हणायचे, ते कोण होते, BS व्यंकटराव. नंतर स्वातंत्र्य मजूर संघाची स्थापना केली त्यांनी कधी 15 ऑगस्ट 1936 रोजी. नंतर याच पक्षाचं जे मुखपत्र होतं ना ते काय होतं, जनता हे होतं. नंतर या पक्षाचा जाहीरनामा नाही का त्यांनी काय केलं, टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात त्यांनी काय पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात होता. नंतर दलित वर्ग ह्या शब्दाऐवजी त्यांनी काय केलं, मजूर पक्ष त्यांनी मजूर हा शब्द वापरला. आणि ते काय म्हणे की मजुरामध्ये मेजॉरिटी दलित येतात म्हणून त्यांनी मजूर हा शब्द वापरला असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर नव्या राजकीय सुधारणेबाबत नाही का 17 फेब्रुवारी 1927 रोजी त्यांनी एक प्रांतिक विधिमंडळासाठी निवडणुका त्यांनी लढवल्या. आणि माणूस खूप इम्पॉर्टंट आहे, हे त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह होतं. नंतर ते भायखळा परळ या राखीव जागेवरून ते निवडून आले. नंतर मुंबई प्रांतिक मंडळाची 175 जागा होत्या ना, टोटल 175 जागा होत्या. त्याच्यापैकी त्यांनी 18 जागेवर स्वतंत्र पक्षाचे जे हे होत ना उमेदवार दिले होते. तर त्याच्यापैकी नाही का 14 उमेदवार निवडून आले होते. कळलं, यात नाही का भाऊसाहेब गडकरी, शामराव परुळेकर, आनंदभाई चित्रे या 3 सवर्ण हिंदू उमेदवाराचाही समावेश होता. तर वरिष्ठ सभागृहात 2 उमेदवार पण निवडून आले होते त्यांचे. नंतर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन ही स्थापना कधी केलेली 1942 रोजी नागपूर इथं. 18 ते 19 जुलै नाही का एक अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापना करण्यात आली. या फेडरेशनचे अध्यक्ष होते ना चेन्नईचे एक प्राध्यापक होते बघा, राव बहादूर शिवराज हे होते. आणि 1942 ते 1952 या काळात त्यांच्याकडे नाही का अध्यक्षपद आलं तर पक्ष सचिव म्हणून मग त्यावेळेस नाही का भोज होते. नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईत त्यांनी नाही का पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना केली होती. याच्यामार्फत नाही खूप सारे शाळा विद्यालय वगैरे चालू करण्यात. त्याच्यामध्ये पहिले सिद्धार्थ महाविद्यालय स्थापना मुंबईलाच कधी 20 जून 1946 रोजी. नंतर याच्यामार्फत मिलिंद महाविद्यालय स्थापना कुठं औरंगाबादला केली. नंतर मराठवाडा मुक्ती संग्राम होतं ना त्यावेळेस आंबेडकरांची भूमिका काय होती की निजाम आपला शत्रू आहे त्याची तुम्ही बाजू घेऊ नका असं म्हणले होते. नंतर मूक नायक, आता त्यांचे काही न्यूजपेपर आहेत आपल्याला. तर न्यूजपेपर लक्षात कसं ठेवायचे बघा, टिक लक्षात ठेवा. मुकी बहिष्कृत समता जी समान किंवा समता असलेली जनता नाही का बहिष्कृत झाली असं लक्षात, प्रबुद्ध झाली असं लक्षात ठेवा. म्हणजे कसं लक्षात ठेवा, मुकी बहिष्कृत समान हक्क असणारी जनता प्रबुद्ध झाली अशा टाईप लक्षात ठेवा. म्हणजे मुकी म्हणजे मूकनायक कधी झाला आहे, चालू 31 जानेवारी 19 रोजी चालू झाला आहे. काय हा साप्ताहिक न्यूजपेपर आहे. नंतर याच्या शीर्षक होतं ना ते त्याच्या नावाखाली नाही का संत तुकारामांचे अभंग होते. आपल्याला प्रश्न विचारतात की संत तुकारामांचे अभंग नाही का कोणत्या न्यूजपेपरच्या खाली होते, तर ते कोण येतं, मूक नायक असं लक्षात ठेवा. नंतर बहिष्कृत भारत म्हणजे मुकी बहिष्कृत, कळलं. आता बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी चालू केले, 3 जुलै 1927 रोजी. पाक्षिक होते बघा हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या पक्षाचे संपादक होते. आणि पुढील पहिल्या अंकात त्यांनी काय केलं तर पुनश्च हरिओम असं लिहिलं होतं. आणि याची किंमत होती ना 1.5 आणा होती. तर दुसऱ्या अंकापासून नाही का याच्यावर नाही का ज्ञानेश्वरीच्या पुढील ओव्या त्यांनी लिहिल्या होत्या काही, म्हणजे त्याचं प्रसिद्ध केलं होतं. नंतर पुढचं समता म्हणजे आता मुकी बहिष्कृत समान अधिकार असणारी जनता प्रबुद्ध झाली असं लक्षात ठेवा. प्रबुद्ध कधी 1956 रोजी. नंतर बाळासाहेबांनी काही त्यांचे ग्रंथ लिहिले होते. या ग्रंथामध्ये लक्षात ठेवा थॉट्स ऑन पाकिस्तान हे ग्रंथ त्यांचा 1940चा. नंतर रानाडे गांधी अँड जिना खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारतात एक्झामला. तर 1943 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे. अनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे कास्टचा समूळ नष्ट करणं हे 1937 लिहिलेलं त्यांनी. नंतर द अनटचेबल्स 1948ला. नंतर थॉट्स ऑन लिव्हिंगस्टन स्टेट 1955ला. रिडल्स इन हिंदुइझम 1957ला. आणि बुद्धा अँड हिज धम्मा तर 1957ला. अशा प्रकारे त्यांनी काय ग्रंथ लिहिले आहेत. तर अशा प्रकारे आपण नाही का शाहू
फुले आणि आंबेडकर पूर्ण कवर केलेले आहेत. तर तुम्ही नाही का आता ह्या जरी नोट्स असल्या ना तरी लिहिताना किंवा जो व्हिडिओ पाहताना नाही का थोड्या थोड्या नोट्स काढत चला स्वतःच्या, कारण काय नाही त्याशिवाय तुमच्या हे जास्त लक्षात राहणार नाही, कारण जस्ट ऐकल्या नाही का तेवढ्या गोष्टी लक्षात राहत नाही. तर अशा प्रकारे नाही का आपण आज समाजसुधारकामधले 3 समाजसुधारक आपण कवर केलेले आहेत. आता उद्या आपण नवीन एक व्हिडिओ चांगल्या एखाद्या टॉपिकवर घेऊन येऊ. थँक्यू सो मच.